बघू शकता आता आपण चाललेलो आहोत आपल्या फर्स्ट राईडसाठी आपला कॅमेरा घेऊन. तर मी तर हा हेल्मेट पहिलेच घेतला होता, पण माझ्या मित्राने पण सेम माझ्यासारखाच हेल्मेट घेतला. बघू शकता तुम्ही देता आता पूर्ण कॉपी करते मला हा. आपण आता पहिली राईड करूया याच्यासोबत. आम्ही रेनकोट घातला आहे कारण पाऊस केव्हाही पडू शकते. टचस्क्रीन. तर आता आमचा रायडर गाडी काढत आहे. तसं गाडी तर मला चालवायला पाहिजे कारण कॅमेरा मी माझ्या हेल्मेटला लावला आहे. पण आता आमच्या मित्राची इच्छा आहे की त्याला बुलेट काढायची आहे, तर तो बुलेट काढत आहे. कारण त्याला मी बुलेट काढायसाठीच ठेवला आहे तसं तर. अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. असं चाललो आम्ही. पण मला एक गोष्ट नाही समजत की जेव्हा पण मी असं एक छोट्याशा कामासाठी गाडी घेऊन निघतो, काम तर राहते असंच 1 किलोमीटरच्या अंदरचं, पण सीन असा आहे ना की कधी 100चा पेट्रोल ठरून जाते गाडीत ते कळतच नाही. हे रायडिंगचा जो छंद आहे किंवा गाडी घेऊन निघण्याचा जो छंद आहे ना आमच्या मुलांमध्ये, हा खूप बेकार छंद आहे. म्हणून मग आम्ही म्हणत राहतो मंथ एंडला की आमचे पैसे कुठे गेले, का गेले, कसे गेले. म्हणून आमचा हिशोब पण लागत नाही. कारण तेच आहे ना की हर 2-2 दिवसांना 100, 150, 500 पेट्रोलमध्येच जात राहायचं आणि आम्हाला काही हे पण नाही राहत हिशोब की हां एवढं चाललं एवढं नाही, असं आहे. तर कारण भावांनो कसं आहे ना, फिरत राहायला पाहिजे. घरातल्या घरात बसून झाल्यानं तर असं वाटते का आपल्याला कोणतरी जेलमध्ये कोंडून ठेवलेलं आहे. म्हणून मी तर म्हणतो काय, गाडी घ्या किंवा सायकल घ्या किंवा काही पण घ्या, ऑटो घ्या, बस घ्या, बस घराबाहेर पडा. अच्छा हमको सिखा रिया है. अच्छा मला फक्त एकच म्हणायचं, इकडे ब्रेकच खूप आहे यार मुंबईमध्ये. मुंबई, ठाणे, म्हणजे मी जितकं पण फिरला ना त्या सगळ्या एरियात असं वाटतं की खूप जास्त ब्रेकर आहे. गाडी दुसऱ्या गिअरमध्ये टाकत नाही का लगेच दुसऱ्या पहिल्या गिअरमध्ये उचला लागते. आता असं बघा इथे येऊन रोड खतम होऊन जाते आपला. बघू समोर काहीतरी बनत काय आता झालं आपलं.